सगळ्यात महत्वाचा तुझा जो प्रश्न होता मगाशी की ह्याची कारणं काय आहेत, ह्याचे रूट कॉजेस काय कुठून आहेत. होतं नेमकं? येस, एक्झॅक्टली. का होतं का आपल्याला होतं हे. हे? तर आपण थोडं कंपॅरेटिव्ह बघूयात की TSH का डिस्टर्ब होतं, T3 का डिस्टर्ब होतं, T4 का डिस्टर्ब होतं. बरोबर. सो इंडिव्हिज्युअल आपल्याला त्या हार्मोन्सवरती जर काम करायचं आहे तर ते इंडिव्हिज्युअली कसे डिस्टर्ब होतात, कुठल्या कारणाने होतात हे सुद्धा समजून घेणं गरजेचं वाटतं आहे. येस. सो TSH आपण बघितलं आपल्या ब्रेनमधून सिक्रेट होत असतं. त्यामुळे ते डिस्टर्ब होण्याचा किंवा त्याच्यामध्ये काही बिघाड होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे स्ट्रेस. ॲक्यूट स्ट्रेस कुठल्याही पद्धतीचा असेल. बरेचदा आपण मगापासून म्हणतोय की स्त्रिया 90% असतात. सो त्या मुळातच इमोशनल असतात आणि कुठल्याही गोष्टीचा त्या जर स्ट्रेस घेत असतील, त्या निगेटिव्ह फिलिंगमध्ये असतील किंवा ओव्हर थिंकिंगमध्ये जात असतील, सप्रेस्ड इमोशन, ते तर खूप महत्त्वाचं कारण आहे. त्या लेवलला जर आपण मेंटेन नाही ठेवू शकलो, त्याच्यावरती आपण कुठल्याच पद्धतीने काम नाही करू शकलो, तर त्या आपल्या TSHला खूप जास्त पद्धतीने डिस्टर्ब करतात. हे मी का थोडंसं हायलाईट करण्याचा प्रयत्न करते कारण थायरॉइड फ्री फॉरएव्हरमध्ये कित्येक पेशंट्सना मी बघितलंय की ते छान सगळी लाईफस्टाईल फॉलो करतात. आपण सांगू ते सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करतात. सिम्प्टमॅटिक रिव्हर्सल त्यांना मिळतंय, पण मग त्यांचे TSH का कमी होताना दिसत नाही. वरवरचं सगळं फॉलो करायचं. येस, इंटरनल काम केलं जात नाही. सो अशा केसेसमध्ये मग तुमचे TSH लवकर कंट्रोलमध्ये येणार नाही. त्यामुळे TSH डिस्टर्ब व्हायचं मेन कारण आहे स्ट्रेस, सायकोसिस, इमोशनल अपसेट्स. बरोबर. त्यालाच अजून एक जोडीदार म्हणतो सर्कॅडियन रिदम. सर्कॅडियन रिदम म्हणजे काय की योग्य वेळी न खाणं, खाण्यापिण्याच्या वेळा चुकीच्या असणं, झोप व्यवस्थित नसणं किंवा झोपेच्या वेळा खूप डिस्टर्ब असणं, उशिरा झोपणं, उशिरा उठणं, या सगळ्या गोष्टी असणं, कामाच्या वेळा तुमच्या नीट न नसणं, रुटीनची शिस्त नसणं, तो सर्कॅडियन रिदम डिस्टर्ब असणं म्हणूयात. आणि आजकाल खूप जणांमध्ये आपल्याला ते तशी झालेली आहे प्रत्येकाची. प्रत्येक जण बिझी असतो आपापल्या लाईफस्टाईलमध्ये, त्यामुळे इकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि बाकीच्या व्यवधांमध्ये ते इतके अडकतात की जेवणा खाण्याच्या जे खरोखर महत्वाच्या वेळ आहेत त्याच कुठेतरी फॉलो करायला ते विसरतात. आणि या सगळ्या कारणांमुळे TSH आपलं मेनली डिस्टर्ब होतं. दुसरं आहे T4. T4ला मेनली आपण ऑटो इम्युन कंडिशन म्हणतो की आपल्याच शरीरातल्या अशा काही सेल्स असतात ज्या आपल्याच शरीरातल्या या T4ला मारक ठरतात. याला ऑटो इम्युन कंडिशन म्हणतात. सो त्या केसमध्ये बरेचदा आपलं T4 जे आहे ते डिस्टर्ब होताना दिसतं. आणि त्यालाच दुसरं महत्त्वाचं कारण आहे डिस्टर्ब होण्यामागं, ते म्हणजे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी. मेजरली आयोडीन, थायरोसिन, प्रोटीन डिफिशियन्सी आहे किंवा सेलेनियम नावाचे खनिज असतं, जसं की आपल्याला मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम आपल्या शरीरात असतं माहिती आहे. त्याच पद्धतीने सेलेनियम नावाचा सुद्धा एक खूप महत्त्वाचा घटक आपल्या शरीरामध्ये असतो. सो त्याची डिफिशियन्सी सुद्धा आपल्याला दिसली की T4 आपलं डिस्टर्ब होताना दिसतं. ओमेगा 3ची डिफिशियन्सी असेल, विटॅमिन्स, मिनरलची डिफिशियन्सी असेल, तर ते आपल्याला T4 साठी नक्कीच चांगलं नाहीये. म्हणजे ओव्हरऑल स्वतःकडे फार लक्ष देणं गरजेचं आहे. फार लक्ष देणं गरजेचं आहे. आणि एक महत्त्वाचं त्याला कारण म्हणू शकतो की जे जंक फूड आपण घेतो आहोत त्यातनं आपल्याला फक्त टेस्ट म्हणून ते खाल्लं जातंय असं दिसतंय, त्यातनं कुठल्याच पद्धतीच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आपल्याला मिळत नाही. बरोबर आहे, अगदी. त्यामुळं खूप लवकरात लवकर ते समजून घेणं, त्या टाळणं आणि हेल्दी लाईफस्टाईलकडे येणं हे फार महत्त्वाचं असतं. डॉक्टर, एक प्रश्न आता असाही येतोय की यामध्ये आता पुरुषांची कारणं वेगळी असू शकतात का थायरॉइड होण्याची, किंवा स्त्रियांची वेगळी असू शकतात? येस. ह्या T3 आणि T3चं मला तुला कारण सांगायचं राहिलं याच्यामध्ये. T3 डिस्टर्ब होण्याचं मेन कारण आहे लिकी गट. लिकी गट म्हणजे आपल्या थायरॉइडमध्ये आपण बघितलं मेटाबॉलिझम किंवा पचनशक्ती हॅम्पर होते आहे. बरोबर. सो लिकी गट म्हणजे काय, आपली आतडी किंवा इंटेस्टाईन जे असतं त्याच्यामधून ॲब्सॉर्प्शन होणं हे त्याचं काम आहे. जे काही आपण हेल्दी अन्न घेतोय ते आपल्या इंटेस्टाईन थ्रू शरीरात शोषलं जातं आणि आपल्या शरीरात युटिलाइज होतं. सो त्या इंटेस्टाईनमध्ये छोटे छोटे विलाईज असतात ज्याच्यातून हेल्दी फूड, हेल्दी ज्या गोष्टी आपल्याला न्यूट्रिशन आहे ते सगळं ॲब्सॉर्ब केलं जातं. पण लिकी गट कंडिशनमध्ये काय होतं की त्या विलाईजमध्ये गॅप पडते आणि त्यामधून हेल्दी घटकांबरोबर किंवा न्यूट्रिशनल गोष्टींबरोबरच टॉक्सिन्स सुद्धा ॲब्सॉर्ब केले जातात आणि मग ते शरीरावर
हार्मफुल इफेक्ट त्याचे दिसायला लागतात. सो T3चं मेन काम आपल्या इंटेस्टाईनवरती, मेटाबॉलिझमवरती असतं आणि त्याचा परिणाम आपल्याला इथं होताना दिसतो की अनहेल्दी फूड, जसं आता आपण म्हणालो, किंवा ॲसिडिटी, हेही त्याचं एक मेन रूट कॉज आहे की T3 त्याचं काम व्यवस्थित करू शकत नाही आहे. सो तू जर विचारलंस की स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये काही वेगळी कारणं असतात का, तरी T3, T4, TSH या तीनही गोष्टी डिस्टर्ब होण्याची ही बेसिक कारणं नक्कीच आहेत. दोघांमध्येही हे अगदी कॉमन आहे. पण स्त्रियांमध्ये मी जसं मगाशी म्हटलं की इमोशनल त्या असतात आणि स्ट्रेस रिलेटेड त्यांनी कुठल्याच पद्धतीचं काही काम केलेलं नाही आहे आणि सप्रेस्ड फिलिंग जसं म्हणतात की स्वतःला प्रायोरिटीज दिली जात नाही. त्यांची प्रायोरिटी असते आपलं घर, नवरा, घरातले वयोवृद्ध लोक असतील, संसार असेल, बाकीची कामं असतील, बरेचदा घर सांभाळून करिअर, या गोष्टींमध्ये त्यांनी इतकं जखडून घेतलेलं असतं की स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायलाच त्यांना वेळ नसतो. सो माझ्या मते तरी स्त्रियांमध्ये मेजरली थायरॉइड होण्याचं कारण आत्ताच्या या काळामध्ये हे दिसतंय, स्वतःकडे लक्ष न देणं, स्वतःला वेळ न देणं. कारण पूर्वीच्या काळी माल फंक्शनिंग किंवा आयोडीन डिफिशियन्सी हे एकच रूट कॉज असायचं थायरॉइड होण्यामागं. पण आता सर्रास म्हणजे 10 मागं 3 स्त्रियांना आपल्याला थायरॉइड होताना दिसतोय. सो एक पहिली गोष्ट माझी स्त्रियांना नक्कीच ती रिक्वेस्ट राहील की तुम्ही नीट आहात तर तुमचं घर नीट आहे. त्यामुळं तुमच्या तब्येतीकडे पहिलं लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. तर तुम्ही सगळ्याच गोष्टींवरती पुढे राहू शकाल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला जशा पाहिजेत तशा करू शकाल. पुरुषांमध्ये स्ट्रेस हा फॅक्टर नक्कीच असतो. स्त्रियांच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीचे स्ट्रेस पुरुषांमध्ये बघायला मिळतात. त्यांना तर काही गोष्टी बोलूनही दाखवता येत नाहीत. काही वेळेला स्त्रिया बोलतात, रिकाम्या होतात, चिडतात, मूड स्विंग्स किंवा या ज्या गोष्टी होत असतात त्याच्यातून त्या ओपन स्ट्रेस असतो ऍक्च्युली. सो पुरुषांना तिथंही लिमिटेशन्स येताना दिसतात की त्या भावना ते व्यक्त नाही करू शकत. मग फायनान्शियल असेल, कामाच्या ठिकाणचा स्ट्रेस असेल, आणि त्याच्या बरोबरीने अनहेल्दी फूड हे सुद्धा त्यांच्यामध्ये एक मेजर कारण दिसतंय. कारण बरेचदा पुरुषांमध्ये पार्ट्याज असतात किंवा बाहेरचं खाणं, ड्रिंक्स किंवा काही ॲडिक्शन्स असतात. सो या केसमध्ये पुरुषांमध्ये आपल्याला हे हार्मोन डिस्टर्ब होताना खूप जास्त पद्धतीने दिसतात.